नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, अमित ठाकरे, राज ठाकरेचे सुपुत्र, अगदी सार्वजनिक मंचावरती येऊन काय सांगतायत, तर राज ठाकरेंचे जे मित्र आहेत ते काय सांगतात, पुढच्या जन्मी आम्हाला राज ठाकरेचा कुत्रा व्हायला आवडेल असं ते म्हणाले. म्हणजे यांची मानसिकता बघा काय आहे. आपल्या पित्याचा गौरव करण्यासाठी त्यांनी मागे पुढे विचार नाही केला की काय मित्रांना काय वाटते. मित्रांनो, हे सांगताना ते नक्की काय सांगू इच्छित आहेत की जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते आहेत, हे सुद्धा कुत्रेच आहेत का? त्या श्वानाप्रमाणे आहेत का? जो श्वान तो कुत्रा पायाखाली अगदी लुडबुडत असतो, अशा त्या श्वानाप्रमाणे आहेत का? किंवा राज ठाकरे जे समर्थक आहेत ते सुद्धा या श्वानाप्रमाणे आहेत का, कुत्र्याप्रमाणे आहेत का? आता श्वान बोलल्यानंतर थोडंसं नरमाईचं वाटते आणि कुत्रा बोलल्यानंतर काय वाटते बघा विचार. त्या कुत्र्याच्या पेकटात लाथ घातलं पाहिजे. तो कुत्रा माजला आहे, त्या कुत्र्याला कुठेतरी धडा शिकवायला पाहिजे. म्हणजे विचार करा, कुत्रा म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नक्की आपल्या मित्रांबद्दल काय आदर आहे, आपल्या त्या नेत्यांबद्दल काय आदर आहे, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल काय आदर आहे, हे दिसून येते. आणि हेच ते राज ठाकरेंनी अगदी आवेशाच्या भरात, हेच ते त्या अमित ठाकरेंनी आवेशाच्या भरात सांगून मोकळं झालं. म्हणजे जे पोटात असते ते ओठावर आलं. मित्रांनो, राज ठाकरेंनीही मनसे हा जो पक्ष स्थापन केला, तो पक्ष स्थापन केला त्यावेळी नक्की त्यांनी काय उद्देश ठेवले असतील नजरेसमोर, की हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून त्यांनी हा पक्ष स्थापन केला का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? बघायला तर तसं दिसते. राज ठाकरे बोलतील तीच पूर्व दिशा, राज ठाकरे बोलतील तोच निर्णय, राज ठाकरे जे ठरवतील तोच निर्णय. मित्रांनो, एखादी संघटना जेव्हा स्थापन केली जाते ना, तेव्हा त्या संघटनेमध्ये कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यांमधून नेते निवडले जातात आणि मग ते नेते ती संघटना चालवतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची ती संघटना असते का? नाही मित्रांनो, संघटना ही त्या कार्यकर्त्यांची असते, अगदी सामान्य कार्यकर्त्यांची, तळागाळातील कार्यकर्त्यांची. आणि मग त्याच्यातून ते नेते निवडले जातात आणि मग त्या नेत्यांमधून एक सर्वोच्च नेता निवडला जातो. मग तो अध्यक्ष असतो किंवा त्या संघटनेचा प्रमुख असतो. मग काही म्हणा त्याला, अध्यक्ष म्हणा, प्रमुख म्हणा, काही म्हणा त्याला. मित्रांनो, अशी संघटना म्हणजे एखादं प्रायव्हेट लिमिटेड दुकान आहे का किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? हा साधा सरळ प्रश्न आहे. अमित ठाकरे काय सांगू इच्छित आहेत? त्यांनी सरळ सरळ आपल्या कार्यकर्त्यांना कुत्रा म्हणून त्यांची गणना केली, त्या आपल्या नेत्यांची कुत्रा म्हणून गणना केली. मित्रांनो, जे मित्र त्यांना म्हणालेत ना राज ठाकरेंना, त्याच्या कारण काय आहे की मित्रांना जेवढा राज ठाकरे वेळ देत नाही किंवा मित्रांच्या सोबत जेवढे राज ठाकरे बसत नाही तेवढं ते कुत्र्यांसोबत बसतात, तेवढं ते कुत्र्यांना जवळ करतात. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून एखादा मित्र म्हणाला असेल, अरे राज बाबा, आम्हाला पुढच्या जन्मी तुझा जर सहवास लाभायचा असेल, तुझ्या सहवासात यायचं असेल, तर आम्ही कुत्राच होणं आम्हाला परवडेल, ते आम्हाला मान्य आहे, कुत्रा होणं. म्हणजे कुत्र्यावर जेवढं तुम्ही प्रेम करता तेवढं आमच्यावर सुद्धा प्रेम करा. मित्र म्हणून आम्हाला तेवढंच अंजाराल गोंजाराल. हा त्या मित्राचा कदाचित हेतू असेल, उद्देश असेल, राज ठाकरेला दिलेला तो संदेश असेल. पण ज्या प्रकारे सार्वजनिक मंचावरती येऊन त्या अमित ठाकरेने ही गोष्ट ज्यावेळी सांगितली, त्याच्या मागचा उद्देश काय होता, त्याच्या मनात काय होतं, नक्की काय संबोधन करायचं होतं, की राज ठाकरे यांचे जे मित्र आहेत ते काय म्हणतात, आम्हाला कुत्रा होणं आवडेल, राज ठाकरेचा कुत्रा होणं आवडेल. म्हणजे राज ठाकरेचे जे सोबत आहेत
त्यांची गणना ही कुत्र्याच्या एवढीच झाली, त्यांची लायकी ही कुत्र्या एवढीच झाली, त्या श्वाना इतकीच झाली. काय कुठे घेऊन ठेवला पक्ष? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता ह्या महाराष्ट्राचं नवनिर्माण हे असंच होणार आहे का? असाही प्रश्न जनतेला पडला असेल, जो मला पडला. राज ठाकरे घरात बसून फक्त कुत्र्यांनाच कुरवाळत असतील आणि आपली संघटना चालवत असतील आणि कुत्र्यांनाच कुरवाळतच ते जर घरात बसूनच आदेश देत असतील तर त्या संघटनेचं काय होईल आता तुम्ही ठरवा. तसं ते उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून त्यांनी 2.5 वर्षाचं आपलं राज्य चालवलं मुख्यमंत्री म्हणून. आता या ठाकरेंमध्ये हीच एक कमजोरी आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा अगदी शिवतीर्थावरती नाही, सेना भवनमध्ये नाही, त्या मातोश्रीवरती बसून ती संघटना चालवत होते. सुरुवातीला ते रस्त्यावर उतरले म्हणूनच ती एवढी संघटना पसरली गेली ना, म्हणून ती संघटना एवढी फोपावली. बाळासाहेब ठाकरे घरी बसून त्या मातोश्रीवर बसून त्यांनी संघटना निर्माण करून त्याचं एवढं वटवृक्ष नाही बनवलं. ते जमिनीवर येऊन त्या नेत्यांबरोबर सोबत त्यांनी तशी आंदोलनं केलीत. घरी बसून नाही केलं, ना फेसबुक लाईव्ह केलं, ना त्या राज ठाकरेंप्रमाणे कुत्र्यांना कुरवाळत ती संघटना चालवली. आणि हे काय सांगतात? ठाकरे ब्रँड. मग त्या ठाकरे ब्रँडला जो काळिंबा फासलेला गेला आहे किंवा ठाकरे ब्रँडची जी अधोगती झाली आहे त्याला कारण काय? कारण त्याने आपल्या खेरीज इतरांना कुत्रच ही काय दिली, उपाधी दिलेली आहे. त्यांना त्यांच्या नजरेत इतर जे आहेत ते कुत्र्यासारखे आहेत, आपल्या पायाजवळ घुटमाळणारे. मग तो नेता असो, तो कार्यकर्ता असो किंवा त्यांचे समर्थक असो, त्यांचे चाहते असो, ते सगळे कुत्र्याप्रमाणे आहेत. हट म्हटलं की तो पाठी जाणार, यू म्हटलं की तो पुढे येत येणार. म्हणजे कुत्र्यासारखी अवस्था त्यांच्या संघटनेतील कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची. मग ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या संघटनेची कशी काय प्रगती होईल, कसा काय उत्कर्ष होईल आणि कसे काय त्यांचे नेते त्यांच्याशी प्रामाणिक राहतील, निष्ठावंत राहतील. म्हणूनच जे काय त्यांना सोडून गेलेत ना, आणि ज्यांनी त्या या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध आपल्या विरोधी पक्षा नेत्याला निवडून दिलं, त्याने आपले अर्ज मागे घेतले, त्याला कारणच हे आहे. कारण त्यांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही आहे, हेच उत्तर आहे. त्यांनी आपले जे उमेदवारी अर्ज मागे का घेतलेत, जो सन्मान त्यांना त्या संघटनेत मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. कारण शेवटी त्यांची जागा कुठे होते? त्या दरवाज्यात बसलेल्या कुत्र्यासारखी, आणि कुत्र्यापेक्षा बदतर होती. आणि राज ठाकरे हे कुत्रे त्यांच्यासोबत त्यांचे बेडवर झोपतात, त्यांच्यासोबत उठतात, बसतात, खातात, पितात. पण त्या नेत्यांची तेवढी सुद्धा लायकी, क्षमता, कुवत राहिलेली नाही आहे. म्हणून शेवटी त्यांनी हा निर्णय घेतला असेल. उमेदवारी अर्ज भरून सुद्धा त्यांनी ते मागे घेतले. त्याला कारण हेच असावं असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आता ह्यांचे तुम्ही कुत्रे बनायचं म्हणजे मी त्यांच्या चाहत्यांना बोलतोय, त्यांच्या समर्थकांना बोलतोय, त्यांच्या मतदारांना बोलतोय. यांचे कुत्रे व्हायचेत की ह्या देशाचा राजा बनायचं, ह्या देशाचा राजा बनायचं. कारण मतदार राजा हा या लोकशाहीचा राजा आहे. कोणाचं सरकार स्थापन होतं? तर लोकशाहीचं. लक्षात घ्या. ज्यावेळी विचारलं जाते, हे जे पत्रकार विचारतात, कोणाचं सरकार स्थापन होईल, कोणाचं हातात नाही काय म्हणतात, कोणाची सत्ता स्थापन होईल, कोणाची सत्ता येईल, कोणाची सत्ता येईल असं विचारतात. मग त्यावेळी बरेचसे मतदार म्हणतात ते भाजपची सत्ता येईल, ते शिवसेनेची सत्ता येईल, राष्ट्रवादीची सत्ता येईल. सत्ता ही त्या
मतदाराची असते, ना त्या एखाद्या पक्षाची किंवा त्या संघटनेची. कारण ती संघटना, पक्ष किंवा हे नेते हे सगळे कोण आहेत, तर त्या मतदार राजाचे प्रतिनिधी आहेत, लोक सेवक आहेत. म्हणून त्याला आपण नगरसेवक म्हणतो. आमदार सुद्धा हा सेवकच आहे, खासदार सुद्धा सेवक आहे. मग त्या मतदारांनी ठरवायचं की आपण यांच्या दरवाजातला कुत्रा व्हायचा की आणखीन कोण व्हायचं. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.